झाडं तोडले होते. अच्छा. माझं काहीतरी नवीन भेटलं म्हणून तर तिला थोडशा म्हणजे तिला खोदलं नाही आहे, फक्त वरचं साफ केलं ना. आकार विहिरीचा होता छोटासा, पायऱ्या होत्या. जुन्या काळातलं विहीर आहे. विहिरीपासून हे इतकंच आहे. या गुफे ह्या झाडाच्या अंदर आहे का? ही आपली समजली झाली. आज आम्ही आलो आहोत केसुरीच्या जंगलामध्ये टेकडीवर गुफा बघायला. मंगेश भाऊ आपल्याला गुफेबद्दल माहिती देत आहे आणि सांगत आहे कुठं असू शकते म्हणून, कारण की झाडाझुडपाने पूर्ण झाकले गेलेले आहे. गुफा झाडाकरतानी पूर्णपणे गुफा झाकले गेलेलं आहे. त्याच्याकरताना नेमकं कुठे गुफा आहे हे थोडं शोधणं कठीण जात आहे. कारण की कसं असते, मागे यांनी नाही का जे गुफा बघितल्या होत्या तेव्हा यांनी पूर्ण झाडं साफ केले होते. पण आता काही कालांतरानं पूर्ण नाही का झाडं वाढलेले आहे. त्यामुळे आता नेमके गुफा कुठं आहे ते आम्ही शोधत आहोत. बघूया आता आपल्याला गुफा कुठं भेटते तर. काही काळापूर्वी इथे अघोरी कृत्य घडलेलं आहे. काही लोक धनाच्या लालसेपोटी इथे येऊन अघोरी कृत्य करत होते. ते आता मंगेश भाऊ आपल्याला सांगत आहे कशा पद्धतीने इथं लोक येत होते आणि त्यांच्यासोबत काका घडत होतं. तर म्हणजे असा जो आता इथं आहे ना, धन आहे बा म्हणून असा हे होते. हां हां. त्यांना साप दिसे असते. अच्छा. म्हणून हे लोकेशन लोकांना म्हणजे असं टाळलं, जे खुदासाठी येते त्यासाठी मग आम्ही बंद करून टाकलं. मग साफ करू. इथं पायऱ्या लागल्या होत्या नाही का खालती, असं माहित नाही आता काय आहे तर, पण पायऱ्या होत्या तिथे. आणि एवढ्या उंचावर पाणी, आता माहित नाही कसं लागते काय आहे तर. आता आपण ऍक्च्युली वरता आलोय, खालचं पोझिशन खालती पाणी जायला पाहिजे ना. बरोबर आहे. ते पाणी वरतं येतं. गिरेटचं याच्यावर तसंच आहे. पाहिजे तू आरामानं उतर. मंगेश भाऊच्या सांगण्यानुसार या टेकडीवर एक विहीर आहे जिथे 12ही महिने पाणी राहत होतं. पण ते विहीर कुठं आहे हे आत्ता एक्झॅक्ट शोधणं खूप कठीण आहे. कारण की त्यांनी मागच्या वेळेस गावकरी लोकांना घेऊन आले होते, त्यावेळेस त्यांना ते विहीर दिसली होती आणि तिथं त्यांनी साफसफाई केली होती. पण आता पुन्हा झाडं वाढल्याकरताने ते विहीर नेमकी कुठं आहे हे शोधणं खूप कठीण जात आहे. मंगेश भाऊच्या सांगण्यानुसार आम्ही प्रत्येक बाजूनं गुफा शोधत आहोत. आता बघूया आता आपल्याला गुफा कुठे दिसते तर. हा जुळाच्या खालती आहे. अशा ठिकाणी जंगली जनावराची खूप जास्त भीती असते. कारण की कोणतं जंगली जनावर कोणत्या ठिकाणाहून निघल काही सांगता येत नाही. म्हणून खूप सावकाशपणे आणि सतर्कतेनं नाही का समोर जावं लागते. आता आम्ही गुफेच्या खूप जवळ पोचलेले आहोत. या गुफेचे दाखले गोंड राज्यकालीनपासून दिले जात आहे. पण आता ते कितपत खरं आहे हे आता कुणालाच ना माहीत. कारण की आत्ता जी त्यांनी सांगत आहे त्यांनी पण शुअर नाही आहे की हे गुफा हे गोंड राजाकालीनपासून आहे की त्याच्या आधीपासून आहे की त्याच्या नंतरपासून आहे. अजून कुणालाच माहीत नाही. आपण बघूया नेक्स्ट पार्टमध्ये.